विनंती करायला चालले काय म्हणणं काय तुमचं? काय म्हणणं वैभव आहे? नाईक यांच्यावरती चिडलेले आम्ही किती वेळ थांबायचो? तुमची लॉ अँड ऍक्शन म्हणून तुम्ही काय घेतला? नाही, लॉ अँड ऍक्शन म्हणून तुम्ही काय घेतला? ते बोलणार आणि आम्हाला निरोप देणार. तुम्ही वाद मोकळी करा ना त्यांची. आम्ही सगळ्यांना बाजूला केलं. आपण चला एसपीने त्यांना शब्द दिलाय की आम्ही बाजूला काढतो. ते काय करणार? ते काय करणार आहे? सगळ्यांना बाजूला करतो. हो, तुमच्या पोलिसाला मारलं, तुम्ही काय केलं नाही? ते काय करणार? कोण जबाबदारी घेणार? जबाबदारी कोण घेणार? नाही, संघर्ष काय साहेब, आमच्या कार्यकर्त्यांना लागतं कामा नाही, त्या लागताना जबाबदारी कोण घेणार? जे काही असेल तर आम्ही तपासू. जे काही योग्य कारवाई ते होईल. संघर्षाची ठीक आहे. सौरभ अग्रवाल हे एसपी आहेत. जरा साईडला थोडं चला, ते आता असं ठरलं की आपल्या कार्यकर्त्यांना सर हे असं होईल असं तुम्हाला माहिती नव्हतं का? हा? मी मगाच इथंच आहे, आम्ही ते करतोय. नाही, तुम्ही दिसत नाही तसं बऱ्याच जणांना. मी तर आहे. हे वेळ कशी क्लॅश झाली सर? तर दोन चला, आता ते निघालेले आहेत. त्यांनी एसपीनी शब्द दिलाय. सर आपने शब्द दिया है अभी. हो, आम्ही करतोय. तुम्ही शब्द दिलाय ना. करतोय ना. तर याची अवस्था बघा जिल्हाधिकाऱ्यांची कशी अवस्था झाली आहे, काय एसपींची अवस्था झाली आहे. म्हणजे मला IAS आणि IPS केडर बद्दल त्यातल्या उत्तम अधिकाऱ्याबद्दल आदरच आहे, पण काय सिच्युएशन आहे, काय चाललंय जिल्हाधिकारी मला मी तुम्हाला बघितलं, मी तुम्हाला पोलीस आम्हाला उलटा पकडतायत. या मारा या महिलांना. यांचेच ती दृश्य महाराष्ट्राने बघितली. आता त्यांना शब्द दिलाय, त्यांना सांगितलं की तुम्ही जा एसपी आणि कलेक्टर. वैभवजी त्यांनी सांगितलं ना, शब्द दिला ना त्यांनी तुम्हाला. आता हो, त्यांना आम्ही येतोय ना, पोलीस जाणार जाणार. त्यांना शब्द दिलाय, त्याप्रमाणे ते निघाले. आपण काय आहे तुमच्या राज्यात? आम्ही काय कोणी जबाबदारी घ्यायची? आता यांनी जबाबदारी घेते, पोलिसांनी जबाबदारी घेते. दोन्ही आम्हाला हे दिलेलं आहे ना. एसपीने दिलेल्या शब्दानंतर सुद्धा खाली केलं पाहिजे, साईड केलं पाहिजे. एका बाजूला करायला पाहिजे. राहुलजी, तुम्ही इतके वर्ष काम करताय, आता असा प्रसंग होऊ शकतो काय सांगा? नाही, मला हे फार महाराष्ट्राच्या राजकारणात हे अपेक्षित नाही. शांततेने मोर्चा काढला आम्ही. इथनं आम्ही 5च लोक आलो साहेब, कारण तिथे आमचा मोर्चा होता. इथे अरुंद रस्ता आहे आणि केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि हे इथे होते. मग आम्हाला पोलिसांनी सांगितलं पाहिजे तुम्ही 5 मिनिटं थांबा. आम्ही उतरल्या गेट नंतर आता आम्ही गाडी बसणार काय सांगा? आम्ही तिथनं जात असताना पुन्हा त्यांनी हे धक्काबुक्की केली. आणि आता मी काय म्हणतो, एकदा झालं तर झालं. आम्ही गेलो, तुम्ही जावा ना. हा विषय कुठला आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय कुठे त्यांना डायव्हर्ट करायचा. हे साहेब, हे जे हे आहे स्मारक आहे, तुम्ही आता इतकी अनेक स्मारक बघितलं असणार. स्मारकाचं काम एकत्र असतं कधी. ह्या स्मारकाचं हे काम 25 लाखाचं वेगळं, गुरुदाचं काम 25 लाखाचं 4 टेंडर आहेत. 8 टेंडर. 8 कुत्र्याचं वेगळं, ही 8 टेंडर आहे. ती सुद्धा 25 लाखाची मधू सोसायटी. हा भ्रष्टाचार कुठेतरी लपवायचा आहे. रवींद्र चव्हाणांनी आणि फडणवीसांनी खरं तर राजीनामा दिला पाहिजे. आज छत्रपतीचं स्मारक केलं आणि हे अशा गोष्टी करतात. आणि ही झुंडशाही खरं तर जिल्ह्यातल्या लोकांनी 10 वर्ष हाकलली होती. आता ही झुंडशाही, ही दडपशाही, ही पुन्हा आता पैशाची जीवावर आली आहे. नारायण कधी जिंकून येणार नाही होते. हे असे भ्रष्टाचार करून 1,000 रुपये संपूर्ण जिल्ह्यात वाटले, त्यामुळे नारायण निवडून आले. आणि हे जर पुन्हा ही अशीच दडपशाही, इतक्या वर्षाच्या जिल्हा शांत होता, आता ही दडपशाही सुरू केली. ह्याच्या विरोधात आमची मी एका तुमच्या मताशी सहमत आहे की प्रशासन पूर्णपणे फेल आहे. त्यांना कळलंच नाही. त्यांच्या बाजूने आहे प्रशासन, पूर्णपणे त्यांच्या बाजूने आहे. त्यांनी जाणीवपूर्वक घडवून आणलं साहेब प्रशासनानं. अहो, आता साहेब एखाद्या विषयामध्ये संपूर्ण राज्यामध्ये जो विषय, देशामध्ये विषय होतो, त्यामध्ये मालवणमध्ये मोर्चा आहे तर किती पोलीस पाहिजे? किती पोलीस आहेत बघा सांगा. या मुद्द्यावरती मी थांबतो, कारण वैभव नाईक जे सांगतात त्यात तथ्य नाही असं कोणी म्हणणार नाही. एक तर आहे, कोणी काय केलं ह्याच्यापेक्षा पोलिसांचा बंदोबस्त अत्यंत अपुरा आहे. जिल्हा प्रशासन पूर्णपणे इथे अस्तित्वात नाही अशी स्थिती आहे. 1.5-2 तास होऊन गेलेले आहेत. एका बाजूला महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वात महत्त्वाच्या नेत्यापैकी एक असलेले श्री जयंत पाटील आहेत, विजय वडट्टीवार आहेत. आणि अशा वेळेला पोलीस प्रशासन काही करत नाही आहे. अशी स्थिती कशी चालली? अर्थात पोलिसांना पोलीस विकल्या गेलेत वगैरे अशा पद्धतीची घोषणाबाजी सुरू आहे. आणि ही एक बाजू, या बाजूला माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आणि त्यांच्याबरोबरचे